नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे गतिमंद आणि स्वमग्न मुलांसाठी होमिओपॅथी. मुलं ही आईवडिलांच्या आयुष्यातील आशेचा किरण असतात, पण जेव्हा गतिमंद आणि स्वमग्न मुलांच्या आईवडिलांच्या डोळ्यात आपण बघतो तेव्हा कुठेतरी निराशा जाणवते. कारण वाढती या मुलांची संख्या बघता आपण आजचा विषय निवडलाच आहे, पण समाज म्हणून आपली काय जबाबदारी आहे हेही आपण ओळखलं पाहिजे. गतिमंद म्हणजे काय, स्वमग्न म्हणजे काय, यावर उपचार काय आहेत, अशी मुलं आपलं आयुष्य हे नेहमीप्रमाणे जगू शकतात का, यावर उपचार काय आहेत, या सर्व विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर प्रफुल्ल बरवालिया. नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांची ओळख अशी की डॉक्टर MD होमिओपॅथ आहे. गेले 30 वर्ष ते प्रॅक्टिस करतात. याबरोबरच गेले 20 वर्ष ते विशेष मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य यावर त्यांचं रिसर्चही झालेलं आहे. MUHS मध्ये ते रिसर्च मेंबर म्हणूनही काम करतात. आजचा आपला जो विषय आहे त्यावरही त्यांचं रिसर्च झालेलं आहे. त्यामुळे आजच्या विषयावर त्यांच्याकडून आपल्याला योग्य अशी उत्तरं मिळतील. पण तत्पूर्वी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर. ते असे 022 हा मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी कोड नंबर आहे आणि फोन नंबर असे 24908050 24988050. कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा. आम्ही आपल्या फोनची आतुरतेने वाट पाहतोय. डॉक्टर, कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम की बऱ्याच लोकांना हे शब्दच माहिती नसतात. अभ्यासात प्रगती कमी किंवा मुलं शिकत नाही हे माहिती असतं, पण गतिमंद म्हणजे काय? हा डॉक्टर विनया, सध्याच्या काळामध्ये हे प्रॉब्लेम बराच वाढला आहे. गतिमंद म्हणजे हे मुलं ज्याच्या बुद्धिमत्ताच्या आक 70 आणि 90 मधून असतो. जे मुलांच्या बुद्धिमत्ताच्या आक बिलो 70च्या कमी असतो त्यांना आपण मतिमंद म्हणतो, मेंटली रिटार्डेड म्हणतो. आणि जे मुलांच्या इंटेलिजन्स 90च्या अबाव असतो आपण म्हणतो त्याचा एव्हरेज इंटेलिजन्स आहे. आणि हे मुलं तसं आहे की त्याचा इंटेलिजन्स एव्हरेज नाही, बिलो एव्हरेज आहे. जे सामान्य बुद्धिमत्ता आहे त्याची अपेक्षा कमी आहे, पण एवढी पण कमी नाही की ते मतिमंद आहे. ते मधून आहे, ते बॉर्डरलँडमध्ये आहे. तसं आहे की नो मॅन्स लँड. ओके डॉक्टर, मला आता पुढे उत्सुकता अशी झाली की नक्की कोणत्या कारणावरून ठरवलं जातं की अमुक अशी मुलं ही गतिमंद असतात? करेक्ट. हे मुलं जे आपण अभ्यासात पाठीमागे असतो, ते स्कॉलास्टिक बॅकवर्डनेसचा बराच प्रॉब्लेम असतो. ते रिपीटेडली फेल होतं, पुन्हा पुन्हा निष्फळ होतं. शिक्षकांचं, वडिलांचं, पालकांचं सगळ्यांची हे कंप्लेन असतं की हे मुलं त्याच्या जे ग्रास्पिंग आहे, ग्रहणशक्ती आहे कमी आहे आणि अभ्यासात ते एकदम असा पाठीमागे आहे. आता अभ्यासात पाठीमागे एक प्रश्न आहे, पण दुसरा इम्पॉर्टंट आस्पेक्ट अगत्याचा हे आहे की हे मुलांचं जे आपण परसेप्शन म्हणतो ते परसेप्शनच्या फंक्शन बराच कमी होतं. आपण ज्ञानेंद्रिय म्हणून परसीव करतो. हे जे व्हिज्युअल परसेप्शन ज्यांना म्हणतो आपण, त्यांना ते व्हिजनमध्ये एवढा काही डिफेक्ट नसतो, पण व्हिज्युअल परसेप्शन जे अक्षर आहे त्यांना व्यवस्थित समजायला पाहिजे ते नको. त्याची जे डिरेक्शन, दिशाची जे भान असते ते कमी असतं. ते सगळं जे व्हिज्युअल परसेप्शनचा प्रॉब्लेम हे बऱ्याच मुलांमध्ये असतं. म्हणजे थोडक्यात समजणं आणि क्रिया करणं याच्यामध्ये हा फरक येतो आणि त्याच्यामुळे ती मुलं थोडीशी आपण स्लो म्हणू शकतो. पण यांना लिहिण्यात, वाचण्यात किंवा आपण गणित म्हणू अशा विषयांमध्ये काही शिकण्यामध्ये काही विलंब होतो का? हा, बराच विलंब असतो. गणितमध्ये जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा मॅथमॅटिकल ऑपरेशन जे थोडा पण कॉम्प्लेक्स असतं ते करू शकत नाही. त्यानं बराच प्रॉब्लेम येतो. आणि शिकायला जे आपण कन्सेप्ट बिल्ड करायचं म्हणतो ते त्याच्यामध्ये बरीच चूक राहतो. त्यामुळे ते मुलं वर्गामध्ये पाठीमागे राहतो. बरोबर आहे. पण वर्गात किंवा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये म्हणा, अशी बऱ्याच वेळा आपल्याला मुलं दिसतात की जे अभ्यासात मागे आहे किंवा कमी आहे, सगळीच काही हुशार नसतात. तर अशी मुलं आणि गतिमंद मुलं यामध्ये फरक काय आहे? बघा, एक प्रश्न असा आहे स्टडी हॅबिट्सचा, की अभ्यास करायची जे हॅबिट असतो आणि जे डिसिप्लिन असतो ते बऱ्याच मुलांमध्ये कमी असतं. त्यामुळे ते पाठीमागे होऊ शकतं.
तसा पण मुला असतं की ज्यांना अभ्यासासाठी एक आतमध्ये मोटिवेशन आलं पाहिजे, ते कमी असणार. तसा मुला पण असतं की घरात वातावरण की दुसरा कुठला पण असा सामाजिक आणि कौटुंबिक कारणमुळे ते एवढा लक्ष देऊ शकत नाही. मानसिक कुठला पण प्रकारचा त्रास असेल, हताशा असेल, ते पण मुला लक्ष देऊ शकत नाही. ते सगळं स्लो लर्नर नाही. हे स्लो लर्नर म्हणजे त्याची जी आपण कॉग्निटिव्ह ॲबिलिटी आणि परसेप्च्युअल ॲबिलिटी हे दोन चीज म्हणतो, त्याच्यामध्ये बऱ्याच कमी आहे, डेफिशियन्सी आहे. आणि हे मुळे ते कोपअप करू शकत नाही. त्यांना शिकवतं ते समजू शकत नाही. जे आपण नियमित शिकायली पद्धती आहे ते त्यांना पटत नाही. त्यामुळे पाठीमागे राहतं आणि आतमध्ये अत्यंत चिंता आणि भीती निर्माण होतं. त्याचा जे सेल्फ एस्टीम आहे, आत्मविश्वास आहे, ते हळूहळू कमी होतं. आणि त्यामुळे बऱ्याच प्रकारचे इमोशनल प्रॉब्लेम्स, भावनात्मक प्रॉब्लेम्स त्यांना वाढतं. बरोबर आहे. मग म्हणजे गतिमंद मुलं किंवा असं काही या आजारासाठी वयाची अट आहे का? वयाची अट आहे का? म्हणजे ठराविक वयातच ही मुलं दिसतात का? बरोबर. ते आपण जसा जसा अभ्यासमध्ये हायर लेवलवर जातो तेव्हा कॉन्सेप्टवर फोकस असतो. आपला अभ्यासमध्ये तेव्हा कन्सेप्च्युअल जास्त असतो. रट करायचा नको तिथे. आणि जेव्हा तिथे जातो ते मुलांना बराच प्रॉब्लेम येतो. आता 4th स्टँडर्ड पर्यंत, 4 पर्यंत तुम्ही एवढा परीक्षा घेत नाही, एवढा हे करत नाही, तो बराच वेळा तुम्हाला कळणार नाही मुलामध्ये रिअली हे प्रॉब्लेम आहे की नाही. टीचर असं सांगणार की त्याचं लक्ष नाही, टीचर असं सांगणार ते बराबर नाही, पण एवढा जल्दी कळणार नाही. पण जेव्हा ते जातं हायर स्टँडर्डमध्ये तर तेव्हा हे सगळा प्रॉब्लेम दृष्टीगत होतो. अच्छा. थोडक्यात त्याच्या मागची कारणं काही असू शकतात का? काही ठोस, म्हणजे काही अनुवंशिक असतात किंवा काही नंतरही तयार होऊ शकतात का कारणं? हे स्लो लर्नर जे आहे, गतिमंद मुलं, ते युजली ते तसा आधीपासूनच असतं. त्याच्या एकदम आपण ठराविक सांगू शकत नाही हे कारणमुळेच असतं, पण बऱ्याच फॅक्टर्स आहे. एक तो असा अनुवांशिकता, फॅमिलीमध्ये असं असेल तो मुलांना हे व्हायची शक्यता असतं. दुसरा बऱ्याच प्रकारच्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतो, केमिकल डिसऑर्डर्स असतो की ते अमायनो ॲसिड रिलेटेड असतं. ते जे सगळा रोग आहे त्याच्यामुळे पण आपण बघतो की स्लो लर्नर होतं, गतिमंद मुलं असतं. समजा थायरॉइडच्या डेफिशियन्सी, थायरॉइड हे अशी ग्रंथी आहे की त्याचा जे हॉर्मोन केमिकल आहे ते बुद्धिमत्तासाठी आणि ब्रेनच्या विकासासाठी एकदम मदतगार आहे. आणि त्याच्या कुठल्या पण प्रकारची डेफिशियन्सी असेल, कमी असेल, तो मुला गतिमंद व्हायची शक्यता होऊ शकतं. ते बऱ्याच फॅक्टर्स असं आहे जेमुळे हे बघतो आपण. आता एखादा समजा लहान मुलगा असेल आणि त्याचे, कारण आजकाल 2.5 वर्षाचे मूल झाल्यानंतर त्यांना नर्सरी किंवा प्ले ग्रुपमध्ये पाठवलं जातं, अभ्यासही सुरू होतो. तर अशा वेळेला आई वडील किंवा घरातले इतर व्यक्ती त्यांना जबरदस्तीने अभ्यास करायला सांगतात किंवा रागवतात. अशामुळे सुद्धा एखाद्या मुलाची टेंडन्सी अशी होऊ शकते का, ती गतिमंदमध्ये कन्वर्ट होऊ शकतात का? काय होतं की ईश्वरने तुम्हाला बुद्धी दिली आहे, ते इंटेलिजन्स व्यवस्थित आहे, तो हे सगळा प्रेशरमुळे त्याचा जे परफॉर्मन्स आहे, त्याचा जे वर्क आहे आणि त्याचं जे रिझल्ट येतं ते कमी होतं. पण त्याच्या बुद्धी कमी होत नाही. हे बुद्धी कमी व्हायचं कारण इंटरनल असतं की हेरिडिटरी असतं. पण एक गोष्ट नक्की आहे, हे तुम्ही जे म्हणला बघ, एकदम इम्पॉर्टंट गोष्ट म्हणला की करंट कॉम्पिटिटिव्ह एज, हे सगळे स्पर्धात्मक समय आहे. मुलांपेक्षा आईवडिलांना जास्त, की माझा मुला एकदम रँक होल्डर पाहिजे. आणि ते रेट रेसमध्ये आता मुलांना बराच त्रास होतो. आणि त्यामुळे कुठला पण असा स्लो लर्नर असेल, गतिमंद मुला असेल, त्याच्यामध्ये प्रेशर भयंकर असतं आणि त्यामुळे त्यांना बऱ्याच प्रकारचं इमोशनल प्रॉब्लेम्स येतं. आणि त्यामुळे जे लक्षणच्या म्हणणं दुसरा हे आहे की बराच स्लो लर्नर गतिमंद मुलामध्ये बिहेवियरचा इश्यू पण असतो. आपण हे पण बघतो की बराच स्लो लर्नर त्यांना
अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर मध्ये अतिशय चंचलताचे वर्तनचे दोष ते पण आहे. ते स्लो लर्नर पण आहे आणि अतिशय चंचल पण आहे, गतिमंद पण आहे. त्यामुळे त्याचे प्रॉब्लेम्स वाढतं कारण की त्याची लक्ष द्यायची जे कॅपॅसिटी आहे ते कमी आहे, अटेन्शन स्पॅन कमी असतं. थोडक्यात असं म्हटलं जातं की वयाच्या 7व्या वर्षापर्यंत मुलांना भरपूर खेळू द्यावं, जेणेकरून त्यांचा खेळण्याने बौद्धिक आणि शारीरिक विकास होतो आणि त्याच्यानंतर त्यांची अभ्यास करण्याची ग्रहणशक्ती किंवा जी अभ्यासातली प्रगती आहे ती तुम्ही खूप छानपैकी बघू शकता. आजचा जो विषय आहे तो मुलांसाठीच आहे, गतिमंद आणि सौमग्न या विषयावर आपण बोलणारच आहोत. पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. पाहत राहा कार्यक्रम स्वस्थ भारत. कहाँ चली? ट्यूशन। माँ मैं ट्यूशन चली। आज ट्यूशन जल्दी जल्दी खत्म करेंगे, मुझे पिक्चर देखने जाना है। अकेले अकेले जा रही है? कौन सी पिक्चर? पहले मैथ्स वाली फिर हिंदी वाली। ओके ओके सोना है। फर्क है सॉलिड दिमाग का। हर हफ्ते लो आयरन की सिर्फ एक नीली गोली। ये खून में आयरन की मात्रा बढ़ाए, दिमाग और शरीर एकदम सॉलिड बनाए। सरकारी स्कूलों और आंगनबाड़ी केंद्रों में निःशुल्क उपलब्ध। सॉलिड बनो इंडिया, भारत सरकार की पहल। एका छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपला आजचा विषय आहे गतिमंद आणि सौमग्न मुलांसाठी होमिओपॅथी. यावर मार्गदर्शन करतात डॉक्टर प्रफुल्ल बरवालिया. डॉक्टर, आपण ब्रेकला जाण्याआधी गतिमंद म्हणजे काय हे समजून घेतलं. आता सौमग्न म्हणजे ऑटिझम म्हणजे काय? स्वमग्न मुलं हे तसा मुलं आहे की जे स्वतःची दुनियामध्येच मग्न असतं. त्यांना त्याच्या वातावरणामध्ये काय आहे त्याची कल्पना नाही, ते बरोबर काही लक्ष नाही. हे स्वमग्न मुला सध्याच्या समयामध्ये एक अगत्याची समस्या आहे. सर, तुम्हाला एकदम मध्येच थांबवते मी. आपल्याला फार लांबून फोन आलाय. संजीव कुमार नांदेड इथून बोलतायत. नमस्कार संजीवजी. हॅलो. गतिमंद जे मुलं आहेत त्यांची लक्षणं काय असतात? बरं बरं, चालेल, धन्यवाद. आपण सर सांगितलंच आहे, पण कारण हा विषयच असा आहे की आपल्याला बरोबर आहे तुमची गोष्ट. त्याचं लक्षण बरोबर समजायला पाहिजे. हे गतिमंद मुला अभ्यासमध्ये पाठीमागे तो आहेच, पण त्याच्या लिहायच्या प्रॉब्लेम्स आहे, त्याच्या रायटिंगमध्ये, त्याच्या स्पेलिंगमध्ये, जोडणीमध्ये बऱ्याच प्रकारच्या प्रॉब्लेम्स असतो. आणि जे पूर्वी मी सांगितलं की हे सगळ्या मुलामध्ये आपण परसेप्शनचा प्रॉब्लेम, परसेप्शन ज्ञानेंद्रियावर अवलंबित आहे. तो श्रवण आणखीन दृष्टी, ते दोन परसेप्शनमध्ये बराच प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे त्यांना रायटिंगमध्ये, रीडिंगमध्ये, लिहायच्या आणि मॅथमॅटिक्समध्ये बऱ्याच प्रकारच्या डिफिकल्टीज येतं. आपण लर्निंग डिसॅबिलिटी जे म्हणतो, डिस्लेक्शिया, डिस्ग्राफिया, त्याच्यामध्ये आणि गतिमंद मुलामध्ये बऱ्याच प्रकारच्या जे प्रॉब्लेम्स असतं ते सिमिलर असतं, त्याचं सिम्पटम सिमिलर असतं, पण त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते वेगळं आहे. लर्निंग डिसेबल तसं आहे की त्याचा जे IQ एव्हरेज अबाव एव्हरेज असतो, पण हे मुलांचा IQ कमी असतो, तर त्यांना जास्त स्ट्रगल करावा लागतो. बरोबर आहे. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की जो IQ लेवल आहे तो आपण मानसोपचार तज्ञांकडे जाऊन चेक करून आपण समजू शकतो, किंवा आपण मुलांची जी वागण्याची आहे सवयी असतात त्याच्यावरून आपण ओळखू शकतो. डॉक्टर, सौमग्न म्हणजे काय? सौमग्न ऑटिस्टिक मुले बेसिकली ज्ञानेंद्रियाच्या बऱ्याच प्रकारच्या डिफेक्ट असतो हे मुलामध्ये. हे मुलामध्ये ज्ञानेंद्रियाचे एकीकरण नाही. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? आपण जे मी पूर्वी म्हणला की दृष्टी आहे, श्रवण आहे, तो त्याच्या आपण जे ज्ञानेंद्रियमुळे हे कुठला पण प्रकारच्या इनपुट घेतं ते इनपुट ब्रेनमध्ये प्रोसेसिंग होतं आणि हे प्रोसेसिंग एकदम डिफेक्टिव्ह असतं. आणि हे डिफेक्टिव्ह असण्यामुळे त्यांना बऱ्याच प्रकारचा प्रॉब्लेम असतो. हे स्पेक्ट्रम असतं. बऱ्याच मुला साऊंड सेन्सिटिव्ह असतं, आवाज तीव्र, आवाजची जे वेवलेंथ आहे ते त्यांना एकदम तीव्रता चा एहसास होतो. आणि बऱ्याच मुला असं असतं की ते आवाज प्रति एवढा सेन्सिटिव्हच नाही. सिमिलरली लाईटवर बऱ्याच मुलं थोडा पण प्रकाश असेल तर एकदम ओव्हर सेन्सिटिव्ह असतो आणि बऱ्याच मुलं त्यांना एवढा हे नाही, आणि पेनची संवेदना पण त्यांना कळू शकत नाही. तो स्वमग्न मुला तसा आहे की त्याची जे ज्ञानेंद्रिय आहे त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. ते संवाद साधू शकत नाही, ते सोशलायझेशन
जे एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे की सगळा समाजाची वागणूक आहे, समाजात वागताना जी वागणूक हवी ती नसते, ते नसतं. बरोबर आहे. सर, या मागची कारणं काय आहेत प्रामुख्याने ती सांगा. प्रमुख कारण स्वमग्नताच्या आपण इथे पण अनुवांशिकता एक इम्पॉर्टंट कारण आहे. ते बघितलं आहे की बऱ्याच मुलामध्ये फॅमिली हिस्ट्री असतं मतिमंदची की दुसरा ऑटिस्टिक मुलाची की बऱ्याच मुला म्हणजे ADHD अतिचंचलता हे प्रकारच्या मानसिक स्वास्थ्य रिलेटेड प्रॉब्लेम असू शकतं. आणि अनुवांशिकता ते आहे क्रोमोझोम रंगसूत्राचे प्रॉब्लेम फ्रजाइल एक्स म्हणून रंगसूत्राच्या जे डिफेक्ट आहे ते मुळे पण होऊ शकतं. आणि दुसरा फॅक्टरमध्ये सेंटर फॉर डिसीज कंट्रोल पूर्वी सांगितला होता की वॅक्सिनेशन की मर्क्युरी जे प्रिझर्वेटिव्ह असतं MMR वॅक्सिन त्यामुळे ऑटिझम आला आहे बऱ्याच मुलामध्ये. पण हे कॉन्ट्रोवर्शियल आहे, त्यांना आपण एवढा सांगू शकणार नाही 100%. बरोबर आहे. आता मला म्हणजे पुढे अशी उत्सुकता लागली की ही जेव्हा मुलं आहेत, तुम्ही स्वतः याच्यावर रिसर्च केलेला आहे, तर अशा मुलांसाठी उपचार म्हणून आपण काय उपचार असतात यांच्यासाठी? उपचार म्हणजे होमिओपॅथीमध्ये बऱ्याच प्रकारचे औषध आहे की जे ज्ञानेंद्रियच्या एकीकरण करायलासाठी हेल्पफुल असतं. ज्ञानेंद्रियचा प्रॉब्लेम आहे, साऊंड सेन्सिटिव्हिटी, टच सेन्सिटिव्हिटी. बऱ्याच मुलं असं आहे की थोडा पण आवाज आला तो त्यांना बराच त्रास होतो, ते कान बंद करतं, पाहतं, स्क्रीमिंग करतं आणि ते एन्व्हायरमेंटना जे वातावरण आहे त्यांना बरोबर एडप्ट करू शकत नाही. तो होमिओपॅथिक औषधमुळे मॉडरेशन आपण लावू शकतो. आणि एक अतिशय चंचलता हे पण एक ऑटिझमचा प्रकार आहे. ऑटिझममध्ये एक लक्षण आहे. बऱ्याच मुलात चंचल असतं, इम्पल्सिव्ह असतं, व्हायलंट पण असतं, सेल्फ इंजुरियस स्वतःना मारून घेतात. हे सगळा जे बिहेवियर आहे ते बिहेवियर मॉडिफिकेशन साठी पण होमिओपॅथिक औषध हेल्पफुल होतं. ते होमिओपॅथी आणखीन दुसरी जे पद्धती आहे. सर, आपल्याला एक फोन आलेला आहे. महादेव पिंपळे कोल्हापूरहून बोलतायत. नमस्कार महादेवजी. हॅलो. हे बघा की आता गतिमंद मुलांनी आहेत की नाही, त्यांचं जर समजलं तर पालन पोषण कशा पद्धतीने करायला पाहिजे आई वडिलांनी किंवा घरातल्या सर्व कुटुंबांनी? बरोबर आहे, अगदीच उत्तम प्रश्न आहे. सर सांगा काय. बरोबर. हा, ते एकदम प्रथम तो एक्सेप्ट करावा लागेल की माझा मुला गतिमंद आहे. हे मेन समस्या गतिमंद की स्वमग्न मध्ये पालकाची हेच असतं डॉक्टर विनया की एक्सेप्टन्स नाही. मी असा ते स्वीकारतो नाही की माझ्या मुलामध्ये हे कशाला, आणि मध्ये फाईट तिथे सुरू होतं. ते नको. तुम्ही एक्सेप्ट करा तुमच्या मुलामध्ये हे प्रॉब्लेम आहे, तो त्यांना एवढा प्रेशर देऊ नका. दुसरं, हे गतिमंद मुला एक वेगळा पद्धती थोडा निराळा आहे, त्यांना वेगळ्या पद्धती शिकवायला लागेल. ते जे शिक्षण पद्धती आहे त्यासाठी त्यांना आपण रेमेडियल टीचिंग म्हणतो, जे दुसरा सपोर्ट द्यायचं असतं ते सगळा द्यायला पाहिजे. पालकाने ते समजला की त्याच्यावर जास्त प्रेशर नको, डिसिप्लिनियस फॉर्मनेसियस तुम्हाला महत्तमता पाहिजे, शिस्त पाहिजे, अनुशासन पाहिजे, पण तुम्ही जास्त त्यांना प्रेशर देऊ नका. तुम्ही समजा की हे त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि तिसरा इम्पॉर्टंट गोष्ट हे आहे की हे बऱ्याच मुलामध्ये एक ॲप्टिट्यूड असतं स्पोर्ट्सच्या, कॉम्प्युटरच्या, तो ते डेव्हलप करा, त्याने ते दिशामध्ये द्या. बरोबर आहे. सर, तुम्ही काही क्लिप्स आणलेले आहेत ते आम्हाला दाखवा, म्हणजे जेणेकरून आम्हाला कळेल की ह्या मुलांना जेव्हा आपण औषधोपचार देतो तेव्हा ते किती बरे होतात आणि तात्काळ त्यांना उपचार मिळाला तर. गतिमंद आणि स्वमग्न याच्यामध्ये हेच, या आजारांमध्ये विशेष हेच की वेळीच जर उपचार केला तर मुलं पूर्ववत बाकी मुलांसारखं आपलं आयुष्य जगू शकतात. हे विशेष आहे. फक्त वेळ असते ती आपण जाणण्याची आणि योग्य वेळी योग्य उपचार देण्याची. सर, आपण म्हणजे थोडक्यात आपण प्रेक्षकांना सांगूया की गतिमंद आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण त्या मुलांना आपण असं समजू नये की ते काही करू शकत नाही. आपण प्रेमाने जर त्यांना सांगितलं तर त्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट ते शिकत असतात, समजत असतात. फक्त थोडा वेळ जातो. सर, अगदी जाता जाता तुम्ही अगदी आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? प्रेक्षकांना हेच म्हणायचं की घाबरून जाण्याचं कारण मुलं ते
आधारस्तंभ आहे कुटुंबाचा, आणि कुटुंब समाजचा आधारस्तंभ आहे. तो हे सगळ्यासाठी बघावा लागेल की आपण हे मुलांना कशा ॲक्सेप्ट करतो आणि त्यासाठी आपण काय काय प्रयत्न करतो सामाजिक लेवल पर, कौटुंबिक लेवल पर, हे सगळा प्रयत्न आपण केले पाहिजेत. बरोबर आहे. आजचा आपला पुढचा जो आहे स्वास्थ्य डायरी, याच्यामध्ये आपण स्वास्थ्यविषयक कार्यक्रम बातम्या यांची माहिती जाणून घेत असतो. आजचा आपल्या स्वास्थ्य डायरीमधील बातम्या काय त्या बघूया. गणेशोत्सवात आरोग्य विभागाकडून विशेष पथक नियुक्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात साथीच्या रुग्णांची शोध मोहीम. 12 HIV तापाचे तर 1 लेप्टोचा रुग्ण आढळला. अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई येथील शासकीय प्रयोगशाळेने लोहयुक्त गोळ्या प्रमाणित असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे लोहयुक्त गोळ्या वाटपाचा कार्यक्रम पूर्ववत सुरू. नागपुरात डेंग्यूचा हायदोस कायम असून आतापर्यंत 14 जणांना डेंग्यूने मृत्यू. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी डोंगराळ भागात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सर्व रोग निदान शिबिरे घेणार. बदलते वातावरण तसेच डासांचा प्रादुर्भाव यांच्यामुळे मुंबईत ताप आणि मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ. या आठवड्यात मुंबईत ताप आणि मलेरियाच्या 4311 रुग्णांची नोंद. वर्धा येथे लोहयुक्त गोळ्यांच्या सेवनाने रिॲक्शन झाल्याने इंदिरा हायस्कूलच्या 17 विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात भरती. ह्या झाल्या आजच्या आपल्या आरोग्यविषयक बातम्या. आपला आजचा आरोग्य सल्ला काय आहे तो जाणून घेऊया. बटाट्याची भाजी करताना सालीसकट भाजी करावी, कारण बटाट्याच्या सालीमध्ये संत्र्याच्या सालीपेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. काकडीमध्ये फारच कॅलरीज कमी असतात, म्हणून सॅलडमध्ये काकडीचा वापर भरपूर करावा. भोपळ्याच्या सालीमध्ये झिंक हे मुबलक प्रमाणात असते. हे त्वचा व नखांसाठी आवश्यक असते. निळ्या जांभळ्या रंगाच्या वांग्यांमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात, म्हणून भाजी करताना ती सालीसहित वापरावीत. मुळ्याच्या पानांमध्ये फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असते. भोजनानंतर याचे सेवन केल्याने केस गळणे बंद होते. हा झाला आपला आजचा आरोग्यविषयक बातम्या आणि आरोग्यविषयक सल्ला. चला तर मग पुढचा बघूया आपलं योग आणि आरोग्य काय म्हणते. आज आपण नटराजन याविषयी जाणून घेणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम ताठ उभं राहावं. आपले हात हे आपल्या शरीरालगत असावेत. नजर ही समोर असावी. त्यानंतर आपला एक पाय जो आहे तो सरळ आणि ताठ ठेवावा आणि नंतर दुसरा पाय वरती उचलून घ्यावा. त्याच बाजूच्या हाताने पायाचा चवडा धरावा, जेणेकरून आपला तोल हा सरळ राहील. आपली नजर समोर असावी. 8 ते 10 सेकंदापर्यंत ही आसन स्थिती असावी आणि त्यानंतर असंच आपण आसन दुसऱ्या पायावर करू शकतो. या आसनाचे फायदे काय ते आपण जाणून घेऊया. आसनाचे फायदे असे: खांदे, छाती, पाठीचा कणा, हातापायांची बोटे, कंबर, पायांचे सांधे लवचिक बनतात. तोल सावरण्याची आंतरिक शक्ती वाढते. फुफ्फुसांची श्वास घेण्याची क्षमता वाढते. या आसनामुळे संपूर्ण शरीराची एकाग्रता वाढते. अतिशय उपयुक्त असे नटराजन हे आसन आहे, ज्यामुळे आपली एकाग्रता वाढते. आजचा आपला कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि समजलाही असेल. भेटूया पुढील कार्यक्रमात. पण तत्पूर्वी आपण आपले जे डॉक्टर आलेले आहेत त्यांची पण आपण आभार मानूया. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप अशी छान उपयुक्त माहिती सांगितली, त्याबद्दल स्वस्थ भारत आणि दूरदर्शनतर्फे आपले आभार. थँक्यू.